नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजकाल आपली जी बैठी जीवनशैली वाढली आहे त्यामध्ये आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वाढलेले मणक्याचे आजार, त्यांविषयी कशी काळजी घ्यावी आणि त्यांवर उपचार काय आहेत. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर हितेंद्र गडकरी. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. खरं तर मणके विकार आणि मेंदू विकार क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवी आणि ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर हितेंद्र गडकरी. ते नाशिकच्या सुप्रसिद्ध SMBT हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जरी विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणून रुग्णसेवा देतात. त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे पुण्याच्या प्रतिष्ठित BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आणि मुंबईच्या प्रसिद्ध KEM रुग्णालयातून पूर्ण झाले. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ ते मेंदू आणि मणके विकार क्षेत्रात देशात तसंच परदेशात अविरत अशी सेवा देत आहेत. दरमहा 30 ते 40 अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या मेंदू आणि मणके विकारांशी निगडीत असलेल्या शस्त्रक्रिया ते अगदी यशस्वीरित्या पार पाडतात. न्यूरो एंडोस्कोपिक शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी विशेष फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, कल्याण, भिवंडी अशा विविध भागांमधील अनेक रुग्णांवर त्यांनी मेंदू आणि मणके विकारातील अत्यंत क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. अत्यंत अनुभवी, संवेदनशील आणि रुग्णांना शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार मिळवून देत नवीन आयुष्य देणारे डॉक्टर म्हणून ते नामवंत आहेत. चला तर मग आता थेट संवाद साधूया त्यांच्याशीच आणि आज मिळवूया मार्गदर्शन. खरं तर डॉक्टर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आजकाल आपली बैठी जीवनशैली ही प्रचंड वाढते आणि त्यामध्ये मणक्याचे विकार हे खूप वाढत आहेत. या व्यतिरिक्त मणक्याच्या विकारांमागे काय काय कारणं आहेत आणि आज आपण ते टाळायचं म्हटलं तर त्यासाठी कोणते उपाय करू शकतो? तर आता माणसाची जीवनशैली बघितली तर आपण मोस्ट ऑफ द टाइम स्टँडिंग पोझिशन, सिटिंग पोझिशन किंवा इव्हन ड्रायव्हिंग जे पोझिशन करतो आपण, त्याच्यामध्ये सगळं जे वेट आहे बॉडीचं ते बऱ्यापैकी वेट हे मणका कॅरी करत असतो आणि त्याच्यामुळे त्याचे आजार हे जास्त वाढत चाललेले आहेत. आपल्या बॉडीमध्ये साधारणतः मानेमध्ये 7 सर्वायकल व्हर्टिब्रे असतात, छातीच्या मागे थोरेसिक व्हर्टिब्रे असतात 12, लंबर आणि मग सॅक्रम, अशी एक चेन वरून खालपर्यंत जाते जी बॉडीचं पूर्ण वेट म्हणजे डोक्याचं वेट, छातीचं वेट हे सगळं कॅरी करते. आता त्याच्यामध्ये जे आता नवीन पॉप्युलेशन जी वाढते आपल्याकडे, जी एजिंग पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे, तर त्याच्यामुळे डिजेनरेटिव्ह आजार खूप वाढत चालले आहेत. रस्त्यांची परिस्थिती तुम्ही बघताच आहे, पॉटहोल्स, स्पीड ब्रेकर, ह्याच्यामुळे ते डिजनरेशनला जास्त ॲक्सेलरेट होतात त्या प्रोसेस. डोमेस्टिक ॲक्सिडेंट, मणका फ्रॅक्चर होणं, इस्पेशली आपण ऑस्टिओपोरोटिक जे बोन्स राहतात, ज्या फिमेल्स राहतात त्यांच्यामध्ये बघायला भेटतात. रोड ॲक्सिडेंट, आता समृद्धी हायवे किंवा पुणा हायवे ह्याच्यावर ज्या वेळेला हाय स्पीडमध्ये 100 आणि 120च्या स्पीडला ॲक्सिडेंट होतात त्यावेळी मणक्याचंही फ्रॅक्चर आम्ही खूप पाहतो आणि आमचं हॉस्पिटल समृद्धीला लागून असल्यामुळं हे केसेस खूप वाढल्यात आमच्याकडे. तसेच इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढलं आहे इंडियामध्ये, इस्पेशली ट्युबरक्युलोसिस स्पाईन हा एक मोठा आजार सध्या आहे. कॅल्शियमची डेफिशियन्सी, व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी, लोक आजकाल एक्सरसाइज करत नाहीत, कधी कधी हेवी लेबर पेशंटला प्रॉब्लेम येतात, काही काही वेळा जे जिममध्ये वेटलिफ्टिंग करतात त्याच्यामध्ये सायटिका वगैरे होतात. तर असे आजार खूप वाढत चाललेत आणि इव्हन ट्युमर्सही आम्ही बघतो, प्रायमरी सेकंडरी ट्युमर्सही बघतो. अच्छा, म्हणजे अनेक कारणे आहेत यामागे. पण आजकाल जर आपण पाहिलं ना तर छोटी मोठी दुखणी असतील तर सुरुवातीला ती शमवण्यासाठी किंवा आराम मिळवण्यासाठी आपण काय करतो तर पेन किलर घेतो. आजकाल जे डिजिटलायझेशन वाढलेलं आहे त्यामध्ये बसून बसून पाठ दुखली किंवा कंबर दुखली तर लगेच एक पेन किलर घेऊन आपण त्यावर आराम मिळवतो. पण हे तात्पुरता आराम मिळवणं किती घातक ठरू शकतं पुढे जाऊन? जर पेन कमी असेल आणि ती कंट्रोल होत असेल मेडिसिननी, तेही साध्या मेडिसिननी, तर काळजीचं कारण नाही. पण हे जर वारंवार तुम्हाला घ्यायला लागत असेल तर मात्र तुम्हाला विचार करायला लागेल. आणि त्याच्यामध्ये आम्ही जे बघतो ते युजली जो सिटिंग पोझिशन, सिटिंग आवर्स ते जास्त महत्त्वाचे. तुम्ही किती वेळ कॉम्प्युटरवर बसता, कोणत्या पोझिशनमध्ये बसता, कोणत्या चेअरवर बसता, त्या चेअरला बॅक सपोर्ट आहे का नाही आहे, ह्यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात. अच्छा, आपल्याकडे जर पाहिलं ना तर विटॅमिन डीचा जो अभाव आपल्याकडे जाणून दिसतो आणि विटॅमिन डी हे आपल्या हाडांसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. शिवाय विटॅमिन D3 सुद्धा. याचा आणि आपल्या मणक्यांच्या विकाराचा काही संबंध असतो का डॉक्टर? अर्थातच. मणक्यामध्ये आपण जे बघितलं की ते इज अ बोनी स्ट्रक्चर आणि कुठल्याही बोनला बळकटी देण्यासाठी कॅल्शियमची खूप आवश्यकता असते आणि त्या बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणं, त्याचं रिसॉर्प्शन न होणं,
हे सगळी क्रिया हे व्हिटॅमिन डी करतं. हा, आणि आता आपण मुंबईमध्ये बघतो एवढे हाय बिल्डिंग झाले, स्कायक्रेपर एवढे उंच उंच झाले की सूर्यप्रकाश घरापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होऊ शकते. वर्किंग आवर्स आहेत, काही काही लोक फक्त नाईट ड्युटी करतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डेफिशियन्सी सापडते. न्यूट्रिशन आहे, मुस्लिम फिमेल्स तुम्ही बघितलं असतं ते बुरखा वगैरे घेतात, त्याच्यामध्ये सुद्धा सूर्यप्रकाश मिळत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी त्याच्यामध्ये खूप आढळते आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि हे पुढचे कॉम्प्लिकेशन होतात. नाही, आजकाल जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक जणच एक आपलं सौंदर्य जपण्यासाठी म्हणून स्कार्फ बांधले जातात आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते असं आपण सांगितलेलं आहे. बरं डॉक्टर, एक सर्वसामान्य भाषेत आपण काय म्हणतो की एखादी नस दुखू लागली की आपल्याला असं वाटतं की नस दबली आहे, माझी नस दबली असं म्हटलं जातं किंवा सायटिका झालं असं सुद्धा म्हटलं जातं. वैद्यकीय भाषेत याला काय म्हणतात नेमकं, ज्याच्यामुळे मुंग्या येतात पायाला किंवा पाय बधीर होतात? ॲक्च्युली हा खूप कॉमन आजार आहे आणि जो सगळ्या लोकांना माहिती आहे. सायटिका म्हटलं की काय होतं ते. तर आता ह्याच्यामध्ये होतं काय, आपण बघितलं की मणक्याच्यामध्ये जी गादी असते तिच्यावर जर प्रेशर वाढलं तर ती गादी फाटते आणि आतलं जे मटेरियल आहे ते बाहेर येऊन नसेवर दाब देतं आणि ही बरेच वेळा त्यातलं जे केमिकल रिलीज होतं त्यामुळे एक सिव्हिअर टाईपची पेन, बॅकएक होते, पेशंटची पार्ट एकदम स्टिफ होऊन जाते, हालचाल करता येत नाही आणि पायाला मुंग्या चालू होऊन जातात. आता त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की त्याच्याही ग्रेड्स आहेत, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ग्रेड 1-2 मध्ये आम्ही विथ मेडिसिन पेशंटला मॅनेज करू शकतो. ग्रेड 3 आणि 4 मध्ये ऑपरेशन लागू शकतं आणि अशा पेशंटला कधीकधी फूड ड्रॉप होणे, लघवी अडकणे, कॉन्स्टिपेशन होणे किंवा इनकॉन्टिनन्स होणे असे प्रकारे घडू शकतात. दॅट शोज द सिव्हिअरिटी ऑफ द डिस्क प्रोलॅप्स. अच्छा, जेव्हा एखादा रुग्ण मणक्यांचे विकार घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्याला MRI करण्याचा सल्ला दिला जातो. पण तसं पाहिलं तर MRI हे थोडं खर्चिक असतं, म्हणजे काही लोकांना ते नाही परवडू शकत, पण मग ते टाळाटाळ करतात MRI करायला. मुळात डॉक्टर हे मणक्याच्या विकारांसाठी MRI मधून काय कळतं, त्यातून नेमकं आणि किती ते महत्त्वाचं असतं करणं? हे बघा, आता मणक्यामध्ये आम्ही जे टेस्ट युजली करतो त्यामध्ये एक्सरे येतो, CT स्कॅन पण MRI येतो. पण MRI हा सगळ्यात चांगला आहे कारण त्याच्यामध्ये बोन्स व्यवस्थित दिसतात, त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड व्यवस्थित दिसतो, त्याच्यामध्ये नसा व्यवस्थित दिसतात, त्याच्यामध्ये गाद्या व्यवस्थित दिसतात आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या पेशंटला ऑपरेशन लागणार का लागणार नाही, हा मेडिसिनवर बरा होईल की ऑपरेशन लागेल हे आम्ही डिसाईड करू शकतो. इवन ऑपरेशन करताना ते कुठल्या टाईपचं ऑपरेशन करावं, ह्याला एंडोस्कोपिक लागेल का, ह्याला ओपन सर्जरी लागेल का, ह्याला सर्जरी विथ फिक्सेशन लागेल, हे सगळे डिसिजन हे MRIवर अवलंबून असतं. त्यामुळे मी असं म्हणेल की MRI इज अ कम्प्लीट इन्व्हेस्टिगेशन. MRIमध्ये कम्प्लीट तुमच्या आजाराची आयडिया येऊन जाते डॉक्टरला, त्यामुळे ते करायला पाहिजे. आता MRIचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे एक तर तो खर्चिक आहे आणि दुसरं म्हणजे काही काही पेशंटला ते जमत नाही, तर ज्याला आपण क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतो की त्या ट्यूबमध्ये आतमध्ये गेल्यावर त्यांना भीती वाटते, ते घाबरतात, तर त्याच्यामुळे बरेचसे पेशंट करत नाही. त्याच्यावर उपाय म्हणून ओपन MRI आलेले आहेत पण महाराष्ट्रामध्ये एवढे अवेलेबल नाही आहे. पण आम्ही पेशंटला परस्यू करतो की तुम्ही MRI करून घ्या. इव्हन आपल्याला पेशंटला सांगायचं असेल की तू नॉर्मल आहेस, तुला काहीच झालं नाही, तरी त्याच्याकरता मला MRIची गरज लागते. हो का? अच्छा, म्हणजे ते करून MRI इज व्हेरी मस्ट. महत्त्वाचं आहे. बरं, खरं तर एक सर्वसामान्यपणे माझ्या मणक्याला काय विकार होणार आहेत असं जेव्हा माझ्या मनात येतं तेव्हा मला असं वाटतं की फार फार तर काय होईल तर वाकेल माझा मणका. पण जेव्हा अपघात होतो तेव्हा मणका तुटतो अक्षरशः, म्हणजे हे विचार करून पण प्रचंड भीती वाटते याची. याही पलीकडे जाऊन याची जास्त भीती वाटते की मणक्यामध्ये सुद्धा ट्यूमर होऊ शकतो, गाठ होऊ शकते, ज्याचा खरंच विचार करणं शक्य नाही सर्वसामान्य व्यक्ती. डॉक्टर, हे ट्यूमर जेव्हा होतो आपल्या मणक्यामध्ये त्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात जेणेकरून लवकर त्यावर उपचार मिळू शकतील? तसं इन्सिडेन्स कमी आहे, त्याचं 1 to 2% इन्सिडेंस आहे आणि त्याच्यामध्ये 2 टाईपचे ट्यूमर आहेत, एक प्रायमरी ट्यूमर्स आणि दुसरे सेकंडरी ट्यूमर. आता प्रायमरी ट्यूमरमध्ये न्यूरोफायब्रोमा, मेनिंजोमा अशा टाईपचे जे ट्यूमर आहे हे मज्जारज्जूच्या आतमध्ये तयार होतात आणि ते मज्जारज्जूवर दाब करतात. आता जर ते पाठीमध्ये असतील तर पेशंटच्या पायाला मुंग्या येणं, पाय बधीर पडणं, पायाची ताकद कमी होणं, लघवीला त्रास होणं असे प्रकार घडतात. आणि जर ते मानेच्या मणक्यात असेल सर्वायकल स्पाईनमध्ये तर ते पेशंटला, ज्याला आम्ही क्वाड्रीपॅरेसिस म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय त्याची ताकद कमी होऊ शकते, तर ही त्याचे लक्षणं झाली. आता जे सेकंडरी ट्यूमर्स आहेत ते आम्ही जनरली कॅन्सर पेशंटमध्ये बघतो. ज्या पेशंटला चेस्टचा कॅन्सर आहे, ज्याला प्रोस्टेटचा कॅन्सर आहे किंवा ब्रेस्टचा कॅन्सर आहे, त्याचे डिपॉझिट स्पाईनच्या मध्ये जातात आणि ते तिथून दाब देऊन त्या नसांना दाब दिल्यामुळे पॅरालिसिस किंवा म्हणजे आम्ही पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया असे प्रकार घडू शकतात.
अच्छा, पण मग हे तुम्ही 2 प्रकारचे सांगितले हो. ट्यूमर मणक्यामधले. या दोन्ही प्रकारावर आपल्या SMPT हॉस्पिटलमध्ये उपचार हो, असतील ना दोन्हीवर डॉक्टर? आमच्याकडे उपचार काय आहेत. उपचार उपलब्ध आहेत? एक तर आम्ही ऑपरेशन करतो. ट्यूमर जे प्रायमरी ट्यूमर तुम्हाला सांगितलं ते काढल्यानंतर पेशंट तर बरे होऊन जातात. पण हे जे सेकंडरी ट्यूमर आहे त्याच्यामध्ये आम्हाला कधी कधी ट्यूमर काढून मज्जारिज्यूवरचा दाब काढायला लागतो. कधी कधी त्याला स्पायनल फिक्सेशनची जोड द्यायला लागते आणि विच इज फॉलोड बाय रेडिओथेरपी ऑर किमोथेरपी डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ कॅन्सर. अच्छा, बरं, आजही ना कितीही प्रगत विज्ञान झालं असेल किंवा आधुनिक शस्त्रक्रियांचे प्रकार आलेले असतील, कोणत्याही ट्रीटमेंट आलेले असतील, पण तरी सुद्धा शस्त्रक्रिया जेव्हा आपल्यावर होण्याची वेळ येते तेव्हा भीती तर वाटतेच डॉक्टर. मणके विकारांवर जेव्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला आपण रुग्णांना देता तेव्हा काय भीती व्यक्त करतात ते? भीती म्हणजे त्यांना तेच वाटतं की माझ्या हाताची ताकद जाईल का, माझ्या पायाची ताकद जाईल का, मी परत चालू शकेल का, मी परत माझी ड्युटी करू शकेल का. कधी कधी कॉलेजची मुलं राहतात फ्रॅक्चर होऊन आलेले, तेव्हा मी माझं कॉलेज कम्प्लीट करेल का, एज्युकेशन, कारण दिस कॅन टर्न हिज लाईफ. हा त्याच्या लाईफमधला खूप मोठा माइलस्टोन ठरू शकतो. पण घाबरण्याचं कारण नाही आहे ना डॉक्टर? इतक्या अत्याधुनिक अशा पद्धती आलेल्या असतील की आता शस्त्रक्रियेत? आता आपण कसं की जे सक्सेस रेट आता पूर्वीच्या ज्या सर्जरी झाल्या त्याच्यावर डिपेंड, बरेच लोक म्हणतात की स्पाईनची सर्जरी फेल जाते, असं होतं पूर्वी तसं जायचं होतं. का हा, fail? पूर्वीचे जे रिझल्ट थोडे खराब होते. अच्छा. परंतु आता लोकांना माहिती आहे की फोनमध्ये किती डेव्हलपमेंट झाली किंवा कार्समध्ये किती डेव्हलपमेंट झाली, पण त्याच्यामध्ये जेवढी डेव्हलपमेंट झाली तेवढीच डेव्हलपमेंट आमची सर्जरीमध्ये झाली. सर्जरीचे टेक्निक चांगले झालेले आहेत. आमच्याकडे जे हार्डवेअर होते पूर्वी मणके फिक्स करायला जे स्क्रूज आणि रॉड राहतात त्याची क्वालिटी दिवसेंदिवस उत्कृष्ट होत चाललेली आहे. म्हणजे आता तुम्हाला सांगायला आवडेल की पूर्वी फ्रॅक्चर झाल्यानंतर पेशंट बेड रेस्ट 2-2, 3-3 महिने करत होता. त्याला बेड सोर होत होते, त्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस होत होते, त्याला बरेच सायकोलॉजिकल इश्यूज होते. पण माझ्या पेशंटला जर फ्रॅक्चर झालं तर मी त्याला आज ऑपरेशन केलं तर मी दुसऱ्या दिवशी त्याला चालवू शकतो वॉर्डमध्ये. वा वा वा. तर त्याच्यामुळे खूप फरक पडलेला आहे. तर त्यामुळे लोकांनी असं घाबरून जायचं कारण नाही. पण शेवटी MRI व्हायला पाहिजे, डायग्नोसिस व्हायला पाहिजे आणि प्रत्येक आजाराप्रमाणे त्याची फ्युचर डेव्हलपमेंट राहू शकते. बरोबर डॉक्टर. वयोमानानुसार म्हणजे जसजसं म्हातारपण जवळ येत जातं तसे हाडंही ठिसूळ होत जातात, कमकुवतपणा येऊ लागतो. मणक्यांमधल्या या ठिसूळतेला काय म्हणतात तर ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. असं म्हणतात की जेव्हा ऑस्टिओपोरोसिस होतो म्हणजे हाडं प्रचंड ठिसूळ होत जातात तेव्हा अगदी नाजूक अशा धक्क्याने सुद्धा ते फ्रॅक्चर होऊ शकतात. खरं हे? बरोबर आहे, बरोबर आहे. अच्छा. मी तुम्हाला सांगितलं की ते जर कॅल्शियम कमी झालं तर ते बोन असंही ठिसूळून जातं आणि छोट्या छोट्या नुसतं पाय घसरून पडले किंवा एखादी छोटी बकेट जरी उचलली तरी पेशंटला फ्रॅक्चर होतात. आणि हा प्रकार युजली आपण फिमेल्समध्ये बघतो आणि तो मेनोपॉज नंतर बघतो की ज्यावेळी बॉडीमधली इस्ट्रोजन लेवल ही ड्रॉप होते त्यावेळी कॅल्शियमचं प्रमाण एवढं बोनमध्ये राहत नाही आणि ते हाडं ठिसूळ होतात. परंतु रिसेंट स्टडी आता असं आहे की जे मायक्रोप्लास्टिक एन्व्हायरमेंटमध्ये आहे त्याच्यामुळे मेल पेशंटमध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन लेवल हे कमी व्हायला लागले, तर त्यांना सुद्धा ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा पुढे राहू शकतो. आणि त्यांना बेसिकली आम्ही पहिल्यांदा कॅल्शियमची ट्रीटमेंट देतो, एक्सरसाइज करायला लावतो आणि कधी कधी हॉर्मोन रिप्लेसमेंट द्यायला लागते. आणि जर ॲक्यूट फ्रॅक्चर असेल तर त्याला आम्ही बोनमध्ये सिमेंट घालून त्याला आम्ही व्हर्टेब्रोप्लास्टी असं ऑपरेशन ते सुद्धा आम्ही करून पेशंटला पेन ही बऱ्यापैकी कमी करू शकतो. तर हे रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत त्यामधले. बरं, महिलांमधलं हाडांची ठिसूळता कशी वाढत जाते, पुरुषांमधली कशी वाढत जाते हे तुम्ही सांगितलं डॉक्टर. खरं तर महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्तीनंतर किंवा शरीरात हॉर्मोनल चेंजेस झाले मासिक पाळीबाबत तर त्यांचा परिणाम हा मणक्यांवर होतो किंवा हाडांवर होतो असं म्हणतात. हे खरं आहे का डॉक्टर? आणि जर हे खरं असेल की याच्यामुळे जर त्यांच्या हाडांची ठिसूळता वाढत असेल तर यावर उपाय काय करावे? नाही, हे खरं आहे आणि त्याच्यामध्ये मेन कारण तुम्हाला सांगितलं तसं इस्ट्रोजन लेवल कमी झाल्यामुळे हे होतं. तर कधी कधी इस्ट्रोजन रिप्लेसमेंट थेरपी आहे किंवा त्याला बाकीचे काही इंजेक्शन आता नवीन निघाले आहे, टेरिपेराटाईड वगैरे, डेनोसुम म्हणून असे नवीन इंजेक्शन ज्याच्यामुळे बोनमधलं कॅल्शियमचं प्रमाण हे वाढवता येतं आणि हाडंही बळकट करता येतात. अच्छा, बरं. काही बालकांमध्ये सुद्धा जन्मतःच मणक्यांचे विकार असू शकतात, म्हणजे मणक्याची पूर्ण वाढ झालेली नसू शकते किंवा आधीच जो आपण पोक येणं म्हणतो किंवा बाक असणं म्हणतो ते सुद्धा असू शकतं डॉक्टर. त्यावर काही उपाय असतात पुढे? पिडियाट्रिक कॅटेगरीमध्ये आहेत काही काही प्रॉब्लेम, पण त्याच्यामध्ये कसं की मेनली फोलिक ॲसिड डेफिशियन्सी मदरमध्ये असेल तर हे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त, मुलामध्ये जास्त होतं. त्यामुळे फोलिक ॲसिड सप्लिमेंटेशन घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे हाय प्रोटीन डाएट ड्युरिंग प्रेग्नन्सी घ्यायला पाहिजे. रेग्युलर चेकअप करायला पाहिजे, रेग्युलर सोनोग्राफी करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्झॅग्युनिटी. कॉन्झॅग्युनिटी म्हणजे कसं की नात्यामध्ये जर लग्न असेल तर हे स्पाईनचे डिसरॅफिजमचे प्रकार हे जास्त वाढतात. कशामुळे?
जर नात्यामध्ये जशी मामाची मुलगी आहे असं जर जवळचं नातं असेल तर त्याच्यामध्ये जेनेटिक स्टडी आहे त्यामध्ये, तर त्याच्यामध्ये जे प्रमाण जास्त वाटतं त्या लोकांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी फोलिक ॲसिड चालू केलंच पाहिजे, त्यांनी सोनोग्राफी रेग्युलरली केलंच पाहिजे. अच्छा, बरं डॉक्टर, आपलं जे SMBT रुग्णालयातील न्यूरो आणि स्पाईन सर्जन विभाग आहे ते अतिशय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल ना, याविषयी माहिती द्या. बघ, आता आमच्याकडे जवळजवळ स्पाईन सर्जरीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आमच्याकडे डिजिटल एक्सरे आहे, आमच्याकडे CT स्कॅन आहे, आमच्याकडे MRI स्कॅन आहे, अत्यावध आमच्याकडे लॅबोरेटरी आहे जी सगळ्या टेस्ट करते, मॉड्युलर OTs 2 आहेत आमच्याकडे, मायक्रोस्कोप आहे, एंडोस्कोपी सेटअप आहे, लेझर आहे, नंतर क्युसा म्हणून एक मशीन लागतं ट्युमर काढण्यासाठी ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे बॅकअप खूप चांगला आहे. माझ्याकडे इंटेन्सिव्हिस्ट आहेत, माझ्याकडे ॲनेस्थेटिस्ट चांगले आहेत, माझ्याकडे कार्डिओलॉजी चांगलं आहे, माझ्याकडे नेफ्रॉलॉजी चांगलं आहे. त्याच्यामुळं मी जे स्पाईनचे ऑपरेशन करतो, ज्या पेशंटचं डायलिसिस चालू आहे त्याचंही मी ऑपरेशन केलेलं आहे, ज्या पेशंटची बायपास झालेली आहे, ज्याला रक्त पातळ करायच्या गोळ्या चालू आहेत त्याचंही मी ऑपरेशन केलेलं आहे. हे एवढे सगळे हाय रिस्क पेशंट आम्ही तिथे ऑपरेट करतो कारण आम्हाला बॅकअप खूप चांगला आहे. आणि माझ्याकडे तसं फिजिओथेरपी युनिटही चांगलं आहे जे पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंटची चांगली काळजी घेतात. अच्छा, बरं डॉक्टर, अतिशय मी जसं सांगितलं की अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल असं एक तर्क लावला होता मी, पण खरं तर खरंच खूप अत्याधुनिक सुविधा आहेत आपल्या या SMBT रुग्णालयात, आताच आपण सांगितलं. पण या सगळ्या सुविधा वापरून आपण जेव्हा मणक्यांवर उपचार करता, शस्त्रक्रिया करता, त्यानंतर रुग्णाला किती दिवसात आराम मिळतो? शिवाय जो आरामाचा पिरियड असतो ना कोणत्याही शस्त्रक्रियेनंतर, त्यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सो तुम्ही फिजिओथेरपी कशी राबवता? शिवाय रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनाचं जे सेशन असतं रुग्णांचं ते कसं असतं? नाही, अर्थात फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट आहे कारण कसं फिजिओथेरपीमध्ये मसलचा टोन, मसलची क्वालिटी मेंटेन केली जाते, जॉईंट सगळे सेफ ठेवले जातात. काय होतं की पेशंट ज्यावेळी पॅरालिसिसमध्ये रिकव्हरी होते त्यावेळी त्याची जॉईंट स्टिफ न होणं, मसल वेस्ट न होणं, ही सगळी काळजी फिजिओथेरपिस्ट घेतात. आणि माझं डिपार्टमेंट खूप चांगलं आहे आणि ते मला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. बरं, खरं तर कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली की त्यामागे खूप खर्च करावा लागतो. आणि जसं मगाशी आपण डिस्कस केलं की शस्त्रक्रिया म्हटल्यावर कोणीही घाबरतं, पण त्याहून जास्त चिंता वाटते ती खर्च कसा करायचा. आता कोणाकडून तरी पैसे मागावे लागतील, पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की SMBT रुग्णालय जे आहे नाशिकचं, जिथून सर रुग्णसेवा देतात, तिथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत या महागड्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातात. आणि त्याविषयी सविस्तर माहिती देतील सर. आता मी जे बोललो सायटिकाची सर्जरी आहे किंवा स्पाईन फिक्सेशनची सर्जरी आहे किंवा स्पाईन ट्युमरची सर्जरी, ह्याचं प्रायव्हेटमध्ये करायला गेलं तर 2 ते 5 लाख रुपये जवळजवळ खर्च हा येतो. आणि बऱ्याच रुग्णांकडे एवढे पैसे नसतात. तर ते लोक जर आमच्याकडे आले आयुष्यमान कार्ड घेऊन, रेशन कार्ड घेऊन आणि बाकीच्या गोष्टी घेऊन, तर आमचे डिपार्टमेंट ते सँक्शन करून आम्ही त्या पूर्णपणे फ्रीमध्ये त्या सर्जरीज केल्या जातात. आणि अशा प्रकारे गरीब लोकांसाठी खूप चांगलं कार्य हॉस्पिटल करत आहे. आणि त्याचा फायदा जवळजवळ नंदुरबार, धुळे, जळगाव, तुम्ही जे सांगितले त्या सगळ्या एरियातले पेशंट घेतात. इव्हन मुंबईवरून बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात तिकडे. अच्छा डॉक्टर, आता वेगवेगळ्या शस्त्रक्रिया या रोबोटच्या सहाय्याने केलेल्या जातात. म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रियांचा प्रचंड प्रभाव आहे सध्या वैद्यकीय क्षेत्रात. मणक्यावर आपण रोबोटिक शस्त्रक्रिया करता? नाही, रोबोट आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तो होऊ शकेल इन फ्युचर. पण रोबोटिक शस्त्रक्रियेविषयी माहिती देऊ शकता डॉक्टर? रोबोटिकमध्ये कसं की इट विल असिस्ट इन बेटर रिझल्ट खूप प्रिसाईज होतील. आता जसं आम्ही स्क्रू एखाद्या मणक्यामध्ये घालतो तर तो एका पर्टिक्युलर डिरेक्शनने गेला पाहिजे, पर्टिक्युलर डेप्थमध्ये गेला पाहिजे, पर्टिक्युलर अँगलने गेला पाहिजे. ते जे जजमेंट आहे ते रोबोटिक्समध्ये चांगलं आहे आता. अच्छा डॉक्टर, आपण म्हणजे आपण महिलांमधले मणक्यांचे विकार पाहिले, शिवाय पुरुषांमधले पण आपण सांगितले, वाढत्या वयासोबत जे मणक्यांचे आजार येतात ते सुद्धा आपण सांगितले. इव्हन जन्मतःच जे मणक्यांचे विकार असतात त्यासाठी आईने काय करावं गर्भधारणेच्या काळात किंवा गरोदरपणात, हे सुद्धा आपण सांगितलं. जेव्हा आता पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा विद्यार्थी असतो, शालेय जीवनात असतो तो किंवा कॉलेजच्या वयात तो असतो, तेव्हा खेळता खेळता तो पडला, त्याच्या मणक्याला प्रचंड मार लागला आणि फ्रॅक्चर आलं, तर पुन्हा त्याचा मणका हा पूर्ववत होऊ शकतो का? कसं आहे, जर फ्रॅक्चर झालं फक्त आणि जर पायाची ताकद चांगली असेल तर ते पेशंट लवकर रिकवर होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट डे आय कॅन मेक हिम वॉक. ऑपरेशन तर दुसऱ्या दिवशी. पण जर पायाची ताकद गेलेली असेल देन वी हॅव टू वेट टिल म्हणजे पायाची ताकद नॉर्मल झाल्यानंतर मग त्याचे. पण समजा 1 or 2 मंथमध्ये ते सगळं होऊ शकतं. सिव्हिरिटी ऑफ द इंजुरी. काय होतं बघा, खेळता खेळता पडलं इज अ लो व्हेलोसिटी ऍक्सिडेंट.
त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले येऊ शकतात. अच्छा, तेच जर समृद्धीला 120च्या स्पीडने ॲक्शन झालं तर त्याच्यामध्ये रिझल्ट थोडे खराब येऊ शकतात. बरोबर आहे. इट डिपेंड्स ऑन द एनर्जी इम्पॅक्ट किती मोठा आहे त्यावर अवलंबून राहतं ते हो, सगळं. आपण खरं तर मणक्यांच्या कर्करोगाविषयी बोललात आणि त्याच्यात तुम्ही अतिशय गंभीर मुद्दा हा सांगितला डॉक्टर, की जेव्हा इतर कोणते कर्करोग आपल्या शरीराला जडतात, उदाहरणार्थ जेव्हा स्तनांचा कर्करोग होतो तेव्हा तो आपल्या मणक्यांपर्यंत पसरू शकतो. खरं तर अशा प्रकारचा कोणताही कर्करोग आपल्या मणक्यांना जडू नये याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी आधीच? पेशंट फक्त अवेअर असलं पाहिजे आणि युजली हे पेशंट डॉक्टरांच्या निगराणीमध्ये राहतातच. ऑन्कॉलॉजिस्ट म्हणा किंवा त्यांच्या दे आर अवेअर ऑफ ऑल दिस थिंग्स. पेशंटने थोडी जरी कंप्लेंट केली, बॅक एक झाला किंवा पेशंटने पायाला मुंग्या आला एवढं जरी केलं तर, आणि इव्हन सध्या पेट स्कॅन वगैरे जर केलं तर त्याच्यामध्ये अर्ली डिपॉझिट समजून जातात आपल्याला की कुठे कुठे हे कॅन्सरच्या पेशी जाऊन बसल्या ते कळतं आपल्याला आणि वी कॅन प्रेडिक्ट की ह्या पेशंटला प्रॉब्लेम येऊ शकतो इन फ्युचर. अगदी. त्याच्यामध्ये कधी कधी प्रिएम्प्टिव्ह आम्ही रेडिएशनही देऊ शकतो, म्हणजे ज्याला मी होल स्पाईन रेडिएशन म्हणतो, की आम्हाला वाटलं डिपॉझिट्स आहे स्पाईनमध्ये तर वी सब्जेक्टेड फॉर रेडिओथेरपी. अच्छा, बरं डॉक्टर, सर्वाधिक मुख्य भूमिका आपल्या संपूर्ण जीवनात किंवा आपल्या दिनक्रमात असते ती म्हणजे आपल्या आहाराची आणि सोबतच व्यायामाची. आपला मणका हा कायम सुस्थितीत राहावा किंवा लवकर आपल्याला त्याचा म्हणजे बाक येऊ नये म्हातारपणी, त्यासाठी आपण आता आपला आहार कसा असायला हवा आणि कोणते व्यायाम प्रकार करायला हवे दैनंदिन जीवनात? बघा, हेल्दी डाएट जे विच इज रिच इन प्रोटीन, विच इज रिच जसं कॅल्शियम सप्लिमेंट्स वगैरे पाहिजे किंवा द डाएट शुड बी रिच इन द कॅल्शियम. बरोबर. दुसरं म्हणजे आपण काम करतो, आपण लॅपटॉपवर काम करतो किंवा मोबाईलवरही बरेच लोक सध्या काम करतात, तर यू डोंट हॅव टू स्टेज द टाईम. तुम्हाला मध्ये मध्ये ब्रेक घ्यायला शिकलं पाहिजे. 1 तासानंतर, 2 तासानंतर, 3 तासानंतर हे ब्रेक करता आलं पाहिजे, जेणेकरून मणक्याला रिकवर होण्याचा थोडासा टाईम मिळू शकेल. दुसरी म्हणजे मी सांगितलं सिटिंग पोश्चर प्रॉपर पाहिजे, सिटिंग चेअर प्रॉपर पाहिजे विथ लंबर सपोर्ट. इफ यू आर गोइंग टू वर्क फॉर मे बी 8 hours 10 hours तर तुमची पोझिशन आणि चेअरही चांगली पाहिजे. योगा हेल्प करतं बॅकच्या ह्याच्यामध्ये, बट वेन इट इज स्टार्टेड अर्ली. मी आता बघतो बरेचसे लोक 60व्या वर्षी योगा चालू करतात, त्यांना काय फायदा होत नाही, कारण तोपर्यंत स्पाईन स्टिफ झालेला असतो. बरं, म्हणजे फायदाच होत नाही 60 म्हणजे, नाहीतर त्यांचं नाही त्याचा जास्त फायदा होत नाही असं म्हणतो. जर अर्ली चालू केलं, अर्ली एज मध्ये चालू केलं त्याचा जास्त फायदा होईल असं म्हटलं. हो, अगदी अगदी बरोबर. पण कधीतरी जेव्हा कधी तुम्ही सुरू कराल योगासनं तेव्हा सुरू करा, कारण ते फायदेशीरच असतं. बरं डॉक्टर, एक जेव्हा मणक्यांच्या आजारांविषयी बोललं जातं ना तेव्हा एक आजार प्रामुख्याने समोर येतो, तो म्हणजे मणक्यातली गादी सरकणं. डॉक्टर, मुळात मणक्यातली गादी सरकणं म्हणजे काय असतं आणि खरं सांगा डॉक्टर, जेव्हा यावर उपचार होतात तेव्हा ती गादी खरंच पूर्ववत होते का अगदी नैसर्गिक पद्धतीने? आता आपण बघितलं की 2 मणक्याच्या मध्ये गादी असते ज्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू असते विच ॲक्ट्स एज अ शॉक ऑब्झर्वर. ते सेमी सॉलिड सेमी लिक्विड असं म्हणत तुम्ही. बरोबर. आता त्याच्यावर जर खूप जोराचा दाब आला तर ती गादी फाटते आणि ते मटेरियल आतलं बाहेर येतं, आणि ज्याच्यावरून आपण मगाशी बोलले सायाटिका, ते सायाटिका म्हणजे हेच की ती मणक्याची गादी सरकणे. आता सरकल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्याचे ग्रेड्स आहेत 1, 2, 3, 4. 1, 2 असेल तर मेडिसिनवर, फिजिओथेरपीवर ह्याच्यावर पेशंट मॅनेज केलं जाऊ शकतो. तेही डिपेंड्स अपॉन पेशंटचं प्रोफेशन काय. काही लोक असे की ज्यांना रेस्ट बिलकुल करता येत नाही, तर त्याच्यामध्ये ऑपरेशन इज अ ओनली ॲन्सर. आणि त्याच्यामध्ये जो बाहेर आलेला पार्ट आहे, गादीचा जो बाहेर आलेला पार्ट आहे, तो आम्ही काढून टाकतो. पूर्ण गादी काढत नाही किंवा पूर्ण गादी रिप्लेसही करत नाही. जो बाहेर आलेला पार्ट आहे तेवढा पार्ट आम्ही काढतो, जेणेकरून पेन कमी होते, जेणेकरून पायाच्या मुंग्या वगैरे त्या कमी होतात आणि पेशंट परत कामावर जाऊ शकतो. अच्छा, पण मग तो गाळलेला जो भाग आहे, जी गॅप तिथे निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे काही त्रास नाही होत डॉक्टर? नाही होत. जर जास्त त्रास झाला तर आम्ही तुम्हाला सांगितलं पुढची स्टेप त्याची फिक्सेशन राहते. फिक्सेशन करून ती हाईट आम्ही वाढवू शकतो त्याची. आता नवीन आलेले आहे डिस्क रिप्लेसमेंट वगैरे सर्जरी आले आहेत, पण त्याचे काय म्हणते, एक तर त्या खूप कॉस्टली आहेत आणि दुसरी म्हणजे कॉम्प्लिकेशन रेट हे आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे ते आम्ही ॲडवाईस, स्पेशली हा आजार एवढा काय म्हणतो इतका खराब नाही आहे, तो होतो, मॅनेज होतो. अगदी अगदी डॉक्टर, खूप सविस्तर असं मार्गदर्शन आज आपण सर्व प्रेक्षकांना केलेलं आहे. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपले खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.